हाय हॅलो नमस्कार. मी प्रियांका पाटील. रिझल्ट ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक नवीन आईसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. आपण बोलणार आहोत स्तनपान म्हणजेच आईच्या दुधाचे अमृत. स्तनपान हे फक्त बाळाचे पोट भरणारे दूध नाही, तर ते बाळाला मिळणारे पहिले प्रेम, संरक्षण आणि आरोग्य आहे. आज आपण या विषयाबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. स्तनपान म्हणजे काय? व्हॉट इज ब्रेस्ट फिडिंग? स्तनपान म्हणजे बाळाला आईच्या स्तनांमधून नैसर्गिकरित्या दूध पाजणे. हे फक्त एका प्रक्रियेपुरते मर्यादित नाही, तर आई आणि बाळ यांच्यातील एक भावनिक बंध जोडणारा अनुभव आहे. आपल्या शरीरातील स्तनपानाची प्रक्रिया कशी सुरू होते हे जाणून घेऊया. या प्रक्रियेला फिजिओलॉजी ऑफ लॅक्टेशन असेही म्हणतात. पहिली अवस्था. गर्भावस्थेदरम्यान स्तनाची वाढ होते आणि बाळंतपणानंतर दूध तयार होण्यास सुरुवात होते. दुसरी अवस्था. प्रसूतीनंतर पहिले 2-3 दिवस पिवळसर आणि घट्ट चीक कोलेस्ट्रम तयार होते. हे बाळासाठी खूप महत्त्वाचे असते. तिसरी अवस्था. सुमारे 3ऱ्या ते 4थ्या दिवसापासून दुधाचे प्रमाण वाढते. याला दूध उतरणे किंवा मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स असेही म्हणतात. चौथी अवस्था. या टप्प्यात दूध निर्मिती नियमितपणे सुरू राहते. यातील प्रक्रिया पूर्णपणे सुरू राहण्यासाठी प्रोजेस्टेरॉन नावाची संप्रेरक स्त्रवण्यासाठी बाळाने दूध ओढणे महत्त्वाचे असते. व्हिज्युअल चेंज टू शो कॉमन प्रॉब्लेम्स अँड देअर सोल्युशन. स्तनपान करताना कोणत्या अडचणी येतात आणि त्यावर उपाय काय? तर अनेक नवीन मातांना स्तनपानाबद्दल अनेक अडचणी येतात. त्याच अडचणीतून मीही सामोरे गेलेली आहे. तर घाबरून जाऊ नका. स्तनांमध्ये गाठी होणे. दूध पूर्णपणे न निघाल्यामुळे स्तनांमध्ये गाठी होऊ शकतात. त्यावर उपाय. बाळाला नियमितपणे दूध पाजा. काही दूध शिल्लक राहिल्यास ते दूध काढून टाका किंवा गाठीवर गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवा आणि हलक्या हाताने मसाज करा. स्तनांना तडे जाणे म्हणजे चुकीच्या पद्धतीने बाळाला पाजल्यास स्तनांना तडे जाऊ शकतात. उपाय. बाळाला योग्य प्रकारे स्तनाशी जोडून घ्या. पाजल्यानंतर थोडे दूध स्तनग्रावर लावा आणि कोरडे होऊ द्या. कमी दूध येणे. काही मातांना असं वाटते की मला दूध कमी आहे किंवा माझं दूध बाळाला पुरेसे नाही. यावर उपाय. दिवसातून 8 ते 10 वेळा बाळाला तुम्ही दूध द्या. भरपूर पाणी प्या. पौष्टिक आहार घ्या. आराम करा आणि तणाव घेऊ नका. स्तनांना सूज येणे. जास्त दूध तयार झाल्यास सूज येऊ शकते किंवा आपल्याला भारी किंवा वजनदार असेही वाटू शकते. त्यावर उपाय. स्तनपान करताना एका स्तनातील दूध पूर्णपणे पाजा, मग दुसऱ्या स्तनातील दूध पाजा. चला आता पाहूया स्तनपानाचे फायदे. आई आणि बाळ दोघांनाही काय जबरदस्त फायदे होतात. तर आईचे दूध बाळासाठी एक परिपूर्ण आहार आहे किंवा त्याला आपण परिपूर्ण अन्नही असेही म्हणतो. त्यात सर्व आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात असतात. आईच्या दुधात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक अँटीबॉडीज असतात, जे बाळाला अनेक आजारांपासून वाचवतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. पचनशक्ती सुधारते. हे दूध पचायला हलके असते. बाळाला 6 महिन्यापर्यंत दुधाव्यतिरिक्त काहीही देऊ नये, कारण बाळाला पचायला जड जाते, पण दूध हे त्याच्यासाठी पचायला हलके असते. आईसोबत भावनिक बंध. स्तनपान करताना आई आणि बाळ यांच्यात एक दृढ भावनिक नाते तयार होते. आईसाठी फायदे. बाळंतपणानंतर वजन कमी होण्यास मदत होते. स्तनपानामुळे शरीरातील कॅलरी वापरले जातात आणि वजन कमी होण्यास मदत होते. स्तनपानामुळे ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन स्त्रवते, ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊन ते पुन्हा मूळ स्थितीत येते. नियमित स्तनपानामुळे स्तनाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
आता आपण पाहूया योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे. हे खूप सोपे आहे. योग्य स्थिती. बाळाला तुमच्या जवळ घ्या. बाळाचे डोके, पाठ आणि नितंब एका रेषेत ठेवा. त्याच्या पाठीला खालून हाताने आधार द्या. तोंडाची स्थिती. बाळाचे तोंड स्तनाकडे असावे. योग्य लॅचिंग. बाळाचे स्तनाचा संपूर्ण भाग तोंडात घ्यावा. फक्त स्तनाग्र तोंडात घेऊ नये, यामुळे तडे जाण्याचा धोका कमी होतो. बाळ दूध पित आहे हे कसे ओळखाल. बाळातून दूध पिताना हळूवार गिळण्याचा आवाज येतो. बाळाचे गाल आत ओढले जातात. बाळ शांत आणि समाधानी दिसते. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कोलेस्ट्रम हे बाळाच्या जन्मानंतर पहिले 2-3 दिवस येणारे पिवळसर आणि घट्ट दूध आहे. हे अत्यंत पौष्टिक असते आणि यात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. बाळासाठी पहिले चिकाचे दूध हे बाळासाठी पहिली लस म्हणजेच व्हॅक्सिन आहे. हे पचायला खूप सोपे आहे. हे बाळाच्या पचनसंस्थेला तयार करते, म्हणून बाळाला जन्मानंतर लगेच शक्य असल्यास अर्ध्या तासाच्या आत हे पहिले अमृत म्हणजेच कोलेस्ट्रम जरूर पाचावे, कारण हे बाळासाठी पहिले अमृत आहे. आहार आणि निष्कर्ष. स्तनपान करणाऱ्या आईला भरपूर पोषण मिळणे आवश्यक आहे. तिने तिच्या आहारात प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि पाणी भरपूर प्रमाणात घेतले पाहिजे. मित्रांनो, स्तनपान हा आई आणि बाळ यांच्यासाठी एक नैसर्गिक वरदान आहे. हे केवळ दूध पाजणे नाही, तर एक प्रेमळ, सुरक्षित आणि आरोग्यदायी सुरुवात आहे. जर तुम्हाला स्तनपानाबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्की उत्तर देईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत. धन्यवाद.